जालन्याच्या नाट्यांकुर या जालन्याच्या संस्थेनं ती जे सतीश शिंदे लिखित आणि सुमित शर्मा दिग्दर्शित या नाट्याने राज्यनाट्य स्पर्धेच्या अंतिम छत्रपती संभाजीनगरच्या प्राथमिक फेरीत पहिला क्रमांक मिळवला. त्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे आणि आनंद याचा आहे की याच्यामध्ये आम्ही दुर्लक्षित विषय हाताळलेला आहे की तृतीय पंथीयांच्या ज्या समस्या आहेत त्या या नाटकामधून आम्ही पुढे आणल्या की तो समाजाचा एक महत्वाचा घटक आहे आणि त्याच्यात त्यांची काहीही चूक नसताना समाजाने त्यांना दूर लोटलेलं आहे. ते समाजाला कसे पूरक आहेत आणि त्यांना कसं आपलंसं करावं हा विषय सतीश लिंगे सरांनी खूप तन्मयतेने ममतेने मांडला आणि तितकाच न्याय त्याला सुमित शर्मा या दिग्दर्शकाने दिला आणि त्यांना त्या नाट्याचं अभिनयाचा सुद्धा पहिलं पारितोषिक झालंय. तर मला आता तुम्ही त्यांचाही काही घेतला पाहिजे असं वाटतं. जवळपास 15 वर्ष झाले आणि हे जे प्रथम पारितोषिक मिळालं हे काही आत्ताच नाही, बऱ्याच वर्षांची मेहनत आहे. म्हणजे आम्हाला आधी तृतीय पारितोषिक, मग द्वितीय आणि आता यावर्षी प्रथम पारितोषिक, म्हणजे हे आमची जी मेहनत आहे त्याचं हे फळ कुठेतरी आम्हाला यावर्षी मिळालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे दिग्दर्शनाचं सुद्धा तृतीय, द्वितीय आणि मग प्रथम पारितोषिक आणि अभिनयाचं सुद्धा प्रथम पारितोषिक मला मिळालं आहे. तर हे बऱ्याच वर्षांचे हे सगळं परिश्रम आहेत, त्याचं फळ आम्हा सर्वांना, सर्व टीमचं यामध्ये खूप मोठं सहकार्य होतं. सगळ्यांना मिळून सगळ्यांचं पारितोषिक आहे. आमचं नाट्यांकुर जालना. हो, आम्ही अशा भागातून येतो की जिथं कुठल्याही सोयी सुविधा नाहीये. आमच्याकडे नाट्यगृह नाही. आम्हाला नाटक करायचं असेल तर कॉलेजच्या सभागृहात आम्ही नाटक करतो. आम्ही गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे देतोय निवेदन की आम्हाला आपल्याकडे नाट्यगृह एक करून द्या, सगळं करून द्या. आमच्याकडे नाट्यगृह नाहीये, आम्हाला कुठल्याही सुविधा नाहीये. आम्ही फक्त नाटक करतो, आमच्या जीवावरती आम्ही नाटक करतो. कुठल्याही गोष्टी सुविधा नसतात. त्याला एवढंच सांगणार की लगेच हुरळून जाऊ नका. खूप परिश्रम असतो या क्षेत्रामध्ये. तुम्ही जर मेहनत घेतली तर नक्कीच तुम्हाला फळ मिळेल. स्कोप पुढे खूप स्कोप आहे आता या क्षेत्रामध्ये, परंतु त्यासाठी मेहनत घेणं गरजेचं आहे. लगेच आपण हिरो बनत नाही, आपल्याला हळूहळू स्टेप वाईज जावं लागतं, तेव्हा कुठं आपल्याला त्याचं सक्सेस मिळेल.